नमस्कार नमस्कार मी श्रीकांत रामचंद्र कांबळे छावा संघटना उत्तर जिल्हा अध्यक्ष ह्याचे काम करतोय। तर 25/3/2026 रोजी आपल्या आंबेडकर चौक बाबासाहेब आंबेडकर चौक इथे उपोषणकर्ता रुपेश पवार हा उपोषण करत असताना पत्रकार म्हणून आपली कामगिरी बजावताना तिथे एक रुपेश आपले दीपक भागवत हा तिथे त्यांची एक व्हिडिओ करायला गेला असतात समोरून जे हल्लेखोर आले त्याने जो हल्ला केला त्याला ते काय मारहाण केली ह्याचा निश्चित आपल्या इथे चिपळूणचे समाजसेविका राधा लवेकर राधाई फाउंडेशन त्या करत आहेत आणि त्याला छावा संघटना म्हणून जिल्हाध्यक्ष याच्या कर्तव्य करता माझ्याकडनं फुल पाठिंबा दिलेला आहे। अशा जर गोष्टी घडत चालल्या आपल्या चिपळूण हा शांत आहे, शांत स्वभावाचा चाललेला आहे, सर्व गोष्टी अशा होत चालल्या तर ह्याला जबाबदार कोण? तर ह्याचा जबाबदार मी तुम्हाला सांगतो की याला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही दबाव नाही आहे। हे जर असं होत असेल गेल्या वर्षी पण या ठिकाणी वालूच्या विषयामध्ये पण पत्रकारावर हल्ला झाला त्याही सुद्धा पोलिसांनी आपले सटरबटर करून ते काय गुन्हे दाखल केले, दोन्ही पार्टीवरती केले। त्यानंतर मी 1 मेला माझा सविस्तर पत्रकारावर हल्ला झाला म्हणून मी एक आंदोलन छेडलं होतं आणि ते आंदोलन मी पार केलं। अशा ज्या गोष्टी होत चालल्यात दरवर्षी जर एखाद्या पत्रकाराला मारलं गेलं तर काय पत्रकार कसे सुरक्षित जाणार आणि कसे हे भ्रष्टाचार बाहेर पडणार? जर भ्रष्टाचार बाहेर पडू नये म्हणून जर हा जर विषय असेल कुठल्याही पक्षाचा दबाव जर असेल पोलीस यंत्रणेने जर पक्षाच्या दबावाखाली जर पोलीस यंत्रणा काम करत असेल तर याचा निश्चित करणं आणि यांच्या विरुद्ध मूक मोर्चा सुद्धा काढून जर यांनी पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्या गुन्ह्यात कठोर गुन्हा दाखल केला नाही तर छावा संघटनेकरांना आंदोलनचा आम्ही त्याला 27 तारखेला मी स्वतः त्यांना लेटर दिलेलं आहे, म्हणजे एक निवेदन दिलेलं आहे। तर त्यानंतर मला साहेबांनी सांगितले की त्या दिवशीच मला त्यांनी सांगितलं की पत्रकार ज्या हल्ल्यात जे दोषींवरती कारवाई केलेली आहे त्याचं मी माहिती अधिकार टाकून त्याच्याकडे माहिती मागून घेणार आणि त्यानंतर छावा संघटनेकरांना ते आंदोलन करणार पोलीस स्टेशनच्या बाहेर। ही माझी भूमिका आहे आणि जे करतो ते मी करून दाखवणार। तुमच्या आंदोलनापूर्वी तुम्ही आता उद्या राधाई फाउंडेशनच्या मूक मोर्चाला पाठिंबा दिला आहे। हो साधारणपणे छावा संघटनेचे उद्या किती लोक त्यांच्या मोर्चामध्ये सामील? उद्या कमीत कमी जरा आम्ही लोक पहिले देणार आहेत कारण मला पुढचा मोर्चा करायचा आहे आणि एक माझे कार्यकर्ते काही घाबरणार नाहीत। आताही सुद्धा जे पत्रकार परिषदेला सुद्धा आले असते परंतु मीच त्यांना सांगितलेलं आहे थोडं शांत स्वभावाने जेवढं होतंय मूक मोर्चाने किती फरक पडतोय आपल्याला आंदोलन करून किंवा आपली म्हणजे अशी गँगचं हे करून दुसरी गोष्ट आपल्याला तणाव वाढवायचा नाही, शांत स्वभावावर काम करायचं आहे म्हणून मी माझे मोठेच कार्यकर्ते मी तिथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे। परंतु मी माझा निवेदन पण दाखल करणार आहे, त्यांना त्यावेळी निवेदन देणार आहे की तुम्ही त्याच्यावरती कठोर कारवाई करा।